हॅलो एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. आज सकाळीच भरपूर आभाळ आलेलं होतं. आज होता ओजसचा बड्डे आणि इथे त्याला रात्री मी विश केलंच होतं. मी आणि आईंनी आता सकाळीसुद्धा मी त्याला विश केले आणि एक चॉकलेट दिलं. एका चॉकलेटमध्ये तो खुश होतो. इथे नंतर ओजसने त्याचं रोजचं जे काम आत्याने त्याला ठरवून दिलं होतं, झाडांना पाणी घालण्याचं, त्याचं आवडीचं काम त्याने सुरू केलं आहे. नंतर थोडेसे फ्रूट्स खाल्ले. नंतर दुपारचं जेवण घेतलं आम्ही आणि नंतर त्याची आत्या आणि त्याची दीदी येणार होती म्हणून तो गॅलरीमध्ये सकाळपासून वाट पाहत होता आणि फायनली ते आले तर त्याला इतका आनंद झाला होता कारण त्याचा बड्डे होता आणि त्या दोघी आल्या होत्या. त्याची तनू दीदी आणि आत्या आल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला. नंतर बऱ्याचशा गप्पा मारल्या. दोन्ही आत्या आणि दीदी आणि आई अशा सगळ्यांनी आम्ही दुपारी, आभाळ असल्यामुळे अंधार पडला होता घरात. नंतर संध्याकाळी पुन्हा दोघांनी उरलेले फ्रूट संपवले आणि संध्याकाळी जेवणाची तयारी सुरू झाली. चिकनचा बेत ठरला होता. त्याआधी ओजसला पिझ्झा खायचा होता. गौरी दीदीने त्याला पिझ्झा ऑर्डर केला होता बड्डेसाठी आणि मग त्या तिघांनी मिळून पिझ्झाचा आस्वाद घेतला. आणि इथे एकीकडे किचनमध्ये चिकन तयार होत होतं जेवणासाठी. चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं असं दोन्ही बनवलं होतं. दोन्ही नंदांनी, एका नंदेने सुक्कं बनवलं होतं, एका नंदेने रस्सा बनवला होता. आणि इथे आईंनी भाकऱ्या केलेल्या आहेत. मी नॉनव्हेज बनवत नाही त्याच्यामुळे मला आराम होता. नंतर आम्ही ओजसचं बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे. त्याचं औक्षण केलं आहे आम्ही सगळ्या घरातल्या मेंबर्सनी. आणि बाजूला निर्वेद आलेला आहे, माझ्या भाचीचा मुलगा, तोही खूप खुश होता. आणि इथे मस्तपैकी त्याच्या आवडीचा केक, चॉकलेट केक त्याला हवा होता. त्यातल्या घरात बड्डे सेलिब्रेट करायचा होता पण फायनली बरीच मंडळी जमली आणि सगळेजण आल्यावर त्याला खूप आनंद होतो. इथे चॉकलेट केक आवडला म्हणून तो दीदीला सांगत होता. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणासाठी ताटं घेतली, जेवलो आणि जेवल्यानंतर आम्ही भाचीला सोडवायला खाली गेलो आणि नंतर थोडंसं वॉक केलं. सगळ्यांनी थोड्याशा गप्पा मारल्या, चाललो. ओजसने थोड्याशा उड्या मारल्या. नंतर आम्ही सगळेजण घरी आलो. असा होता हा छोटासा व्लॉग. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.